बॉयज पण लिहिलं नव्हतं. डीएन बॉयजचं ना. हां डीएन बॉयज तिकडे जाईल का इथे एमसीसी भरून येईल. आता कसं माहिती होऊन ते सामने ते राहतील काय खेळून टाक. स्कोरिंग कोण करतंय पुढे गेला हा येईल ना तू कर ना तोपर्यंत. एक बॉल ना डॉट डॉट की डेड डॉट बॉल डॉट बॉल लिहिलं का लिहिलं चालू चालू करा चालू आहे सामना. संकेत आहे ओम साई मनोबाडा फलंदाजी करताना आणि दोस्ती 11 मला वाटतं हा सामना थोडा रोमांचक वाटत आहे कारण अंडर 18 आहेत तर यात सर्व प्लेअर मला वाटते जवळपास 16 ते 18 वर्षाचे वाटत आहे म्हणून हा सामना थोडा रंगीन होईल असं वाटत आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल आणि फलंदाज बाद डायरेक्ट हिट केलेला आहे. उत्कृष्ट थेट असा मारा स्टंपवर आणि फलंदाज बाद. मला वाटते खूपच रोमांचक सामना होईल. सर्वांनी ह्या सामन्यासाठी अवेलेबल असावं कारण गोलंदाजी सुद्धा सुरेख होत आहे. अचूक टप्पा आणि दुसरा फलंदाज स्ट्राईकवर आलेला आहे. उत्कृष्ट फटका आणि अंपायर डिसिजन आउट रनआउट झालेलं आहे. फलंदाजाने नॉन स्ट्रायकरला आत्महत्या करायला भाग पाडलं आणि फलंदाज बाद. उत्कृष्ट असे सामने आज या महानगरपालिका मैदानावर होत आहे. टॉस जिंकला होता ओमसाई मनोपाडा त्यांनी फलंदाजी स्वीकारली होती. 4 चेंडू 1 धावा. अजून पहिल्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट गोलंदाजी बघायला भेटत आहे. हो खरंच सुरेख गोलंदाजी अचूक टप्पा पडत आहे आणि मला वाटतं बॅट्समॅनला लागून गेलं आहे. अंपायर काय दिसत असेल सिंगल धावा फक्त. 5 चेंडू 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. धाव फलकावर काहीसं ओम साई मनोरपाडा यांनी बॅटिंग स्वीकारली होती टॉस जिंकून. काही कुठेतरी निर्णय चुकला असा वाटत असेल त्यांना कारण गोलंदाजी चांगली होत आहे दोस्ती 11कडनं आणि पहिलं षटक संपलेलं आहे आणि 3 धावा धाव फलकावर लगावलेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी दोस्ती 11 संघाकडून आणि दुसरे षटक घेऊन येत आहे एक चांगले गोलंदाज. आणि आउट. कुठेतरी दोस्ती 11 संघ चांगला अनुभवी संघ दिसत आहे आणि ओमसाई मनोपाडा थोडासा मला वाटते त्यांच्यासमोर कुठेतरी अनुभव त्यांचा कमी दिसत आहे. जरा छोटे प्लेयर्स ओमसाई मनोपाड्यामध्ये आहेत आणि दोस्ती 11 एक चांगला संघ मला वाटते 16-17 वर्षाचा पूर्ण संघ बांधलेला संघ आहे. कुठेतरी वरचढ आहे. आणि एक छोटासा चिमुकला पोरगा स्ट्राईकवर बघूया संघासाठी काय करत आहे. काय तरी हो काय म्हणावं लागेल वयामानानुसार चांगला एक डिक्लेअर सर्वांनी टाळा वाजवत. उत्कृष्ट अशी डिक्लेअर एक मारलं आहे. चांगला एक फलंदाजी म्हणावं लागेल. छोटासा मुलगा सोहम आणि बघूया दुसरा चेंडू काय घेऊन येतात. हो हो क्या बात आहे क्या बात आहे. टाळा वाजवायचं. काय सुरेख फलंदाजी म्हणावं लागेल छोट्याशा पोराकडून. सोहम नाव त्याचं. गोलंदाज चांगले मला वाटतं अनुभवी आहेत पण त्यांनी मग बोलला चला एक चांगला एक चिमुकला पोरगा काहीतरी करत आहे. 3 बॉल. उत्कृष्ट डिफेन्स आणि फलंदाज बाद. क्या म्हणावं लागेल. सोम चांगली फलंदाजी टाळा वाजवायचा. एक चिमुकला बोलावून चांगली फलंदाजी केली. 3 चेंडू 2 धावा केल्या. उत्कृष्ट फलंदाजी.
पाच बॉल, 4 बॉल, दोन चेंडू शिल्लक आणि 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. दुसरे षटक संपण्यासाठी 1 चेंडू शिल्लक आणि सिंगल धाव आणि 6 धावा. 2 षटक संपल्यावर 2 षटक 6 धावा. चांगली गोलंदाजी दोस्ती इलेव्हन संघाकडनं. ओम साई मनोपाडा संघाला बांधून ठेवलं आहे. जास्त काही करता येत नाही त्यांना. या षटकात काहीतरी हाणामारी करावं लागेल. जर काही स्कोर करता आला नाही तर दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांना माघारी परतावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी पण टिकले स्वरूपात. मला वाटते 1 धाव गेली आहे टिकले स्वरूपात. उत्कृष्ट गोलंदाजी आणि काय म्हणावं लागेल, आत्महत्या पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी दोस्ती इलेव्हन करत आहेत पण ओम साई मनोपाडा संघाला फलंदाजी काही चांगल्या स्वरूपाने करता आली नाही. त्यांनी टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली होती पण त्यात काही नाविन्य करता आलं नाही. स्कोर झालेला आहे 6 धावा. 7 धावा सॉरी 7 धावा झालेले आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि 7 धाव फलकावर लगावले आहेत. फलंदाज बाद. मला वाटतं 2 चेंडू 2 विकेट. हॅट्रिक बॉलर असतील त्या. गोलंदाज आयुष आहे का? आयुष हॅट्रिक घेतली तर डिपेंड लावकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. हॅट्रिक घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक डिपेंड लावकडनं. पण मिस झालेली हॅट्रिक. पण उत्कृष्ट गोलंदाजी टाळा वाजवला. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल. हॅट्रिक हुकली म्हणून काय झालं पण गोलंदाजी नवीन डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आलेली आहे पाठी. एक अतिरिक्त धाव आणि धाव फलकावर धावा लागल्या आहे. 9 धावा आणि उत्कृष्ट गोल आणि एक अवांतर धाव अजून एक 1+1 एक्स्ट्रा आणि धाव फलकावर धावा लागल्या आहेत. किती? 1 बॉल बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे. दोस्ती इलेव्हन 1 चेंडू शिल्लक आहे तुमचा. एक अतिरिक्त 1 चेंडू शिल्लक आहे आणि धाव फलक झालेला आहे. 11 धावा झाल्या. 11. 1 चेंडू शिल्लक 11 धावा. उत्कृष्ट फटका आणि धाव बाद. मला वाटतं 11 धावा झाला ओम साई मनोपाडाच्या. 12 धावाचं आव्हान असेल दोस्ती इलेव्हन संघाला. पण जर ओम साई मनोपाडा संघाने जर चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं तर हा सामना खिशात टाकू शकतात. म्हणून अजून हार पत्करू नये. शोल्डर डाऊन झाले तर सामना गमावा लागतो आणि जिद्द पाळली तर सामना आपल्याला हातातून खिशात टाकता येईल. बघूया काही नाविन्य गोलंदाजी चतुर्थपणा. सोम गोलंदाजीला येत आहे का? सामना सुरू करायचा आहे. अंपायर गोलंदाजी कोण नाही करत आहे का? तर आम्हाला जायला गोलंदाज नाही का? आणि पहिलं षटक घेऊन येत आहे प्रणय. पहिलं षटक घेऊन येत आहे. आता चौथा होणार सामना आई क्वेरा मनोरपाडा आणि मयूर इलेव्हन. सेकंड खळपट्टीच्या इथे यायचं आहे. आई एक वेळा मनोरपाडा मयूर इलेव्हन.
दोन्ही संघाचे कर्णधारांनी सेकंड नंबरच्या खेळपट्टीच्या इथे यायचं आहे. आता तुमचा टॉस घेतला जाईल. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, 1 चेंडू 1 धाव. जर ओम साई मनोरपाडा यांना हा सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक दोघांमध्ये काहीतरी चांगलं गुणवत्ता आपल्याला दाखवावी लागेल. आणि टोळा चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हेच क्षेत्ररक्षणाची गरज आहे त्यांना जर जिंकायचा असेल सामना तर. आई एकविरा मनोरपाडा आणि मयूर 11 दोन्ही कर्णधारांनी यायचे. तुमचा टॉस केला जाईल. तिसरं एक चांगलं, हो क्या बात आहे. डिक्लेअर सिंगल स्वरूपात अजून एक धाव. धाव फलकावर धावा झाल्या असतील 2 4 बॉल 2 धावा. क्लीन बोल्ड. स्वीप मारायच्या याच्यात स्वॅप झाला आणि कट. हा एकविरा मनोरपाडा आणि मयूर 11 दोन्ही कर्णधारांनी इथे यायचं आहे. त्यांचा टॉस केला जाईल आणि एक सिंगल स्वरूपात 1 धाव. सिंगल स्वरूपात 1 धाव आलेली आहे. एक ओव्हर 3 धावा आणि 1 विकेट. तर तुमचा टॉस करून घ्यायचा आहे. जे नियम आहेत त्याच नियमामध्ये सर्व संघांना खेळणं बंधनकारक असेल. अन्यथा काही त्यात गैरवर्तन आढळलं तर संघाला बाद करण्यात येईल. याची सुद्धा जबाबदारी स्वीकारायची आहे संघाने. सिंगल स्वरूपात 1 धाव. उत्कृष्ट फलंदाजी मानावी लागेल. आता मला वाटतं धावाचा आव्हान असेल. किती बाकी 10 चेंडू 8 धावा आणि सोम गोलंदाजीला आलाय जो चांगला फलंदाजी केली होती फलंदाजीसाठी. सोम पुढचा चेंडू घेऊन येत आहे. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पण तेवढा चांगला. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. खूप टाइम बाकी आहे. चार सामने बाकी आहेत. अजून एक बाकी आहे. त्याच्यानंतर एक बाकी आहे. त्यानंतर पूर्ण लॉट उडेल. थोडं प्रेक्षकांनी साईडला व्हायचं कृपया. उत्कृष्ट फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि पण बाद करता आला नाही फलंदाजाला आणि 1 धाव अजून अर्थित केली संघाने. मला वाटतं आता धाव फलकावर धावा लागावल्या आहेत 6. गोलंदाजी काय करता येईल आणि उत्कृष्ट असं एक सिंगल स्वरूपात अजून 1 धाव अतिरिक्त धाव आणि धाव फलकावर झाल्या 7. 1 चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हरचा. 5 धावा पाहिजे असतील. 7 चेंडूत 5 धावा. मला कुठेतरी वाटलं होतं की दोस्ती विलीन संघ थोडा मजबूत संघ आहे तर 2 षटकं या 2.5 षटकामध्ये हा सामना संपवेल. पण कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगला एक टफ ओमसाई मनोरपाडा संघाचा आहे. अजूनही सामना त्यांच्या हातातून गेलेला नाही. 7 चेंडू 5 धावा. खूपच थोडा चेंडू सिंगल स्वरूपात जास्त काही करता आला नाही. आता शेवटचे षटक असेल 6 चेंडू 4 धावा. कोण घेऊन येईल 3रं षटक जे अंतिम निर्णायक षटक असेल ओमसाई मनोरपाडा संघासाठी. मला वाटते आर्यन हा प्लेयर शेवटचे षटक घेऊन येत आहे. तर त्यांना जिंकायचं असेल तर 6 चेंडूमध्ये 4 धावा रोखाव्या लागतील. चांगला एक रोमांचक सामना समोर येत आहे. 6 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल.
6 चेंडू 4 धावा. टोळा चेंडू आणि 1 धाव. 5 चेंडू 3 धावा. दोस्ती 11 जवळजवळ विजयाच्या प्रगतीपथावर असतील असं वाटत आहे. ओ, याला म्हणतात टर्निंग पॉईंट. क्रिकेट अनिश्चित वगा खेळ आहे असंच म्हणावं लागतं. तसंच काहीतरी होताना दिसत आहे. 4 चेंडू 3 धावा. अजून 1-2 जर राखीव चेंडू काढले तर मला वाटते ओम साई मनोरपाडा पुन्हा गेम मध्ये ऑन होतील. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल आर्यन यांच्याकडून. 4 चेंडू 3 धावा. उत्कृष्ट सामना म्हणावा लागेल. 4 चेंडू 3 धावा. ओ क्या बात आहे. बॉल मिस आणि चांगलं विकेट किपरने सुद्धा चांगला बॉल हाताळला आणि एकही धावा दिली नाही या बॉलवर. 3 चेंडू 3 धावा आणि कंपल्सरी चेस असेल. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. उत्कृष्ट असा काही सामना रंगला. क्या बात आहे. 3 चेंडू 3 धावा आणि टोळा चेंडू आणि हातातला चेंडू सोडला आणि 4 धावा आणि दोस्ती संघ विजय झालेला आहे. तर चांगला ओमसाई मणेवाडा संघाकडनं उत्कृष्ट असा. पुढचा होणारा सामना आई एकविरा मनोरपाडा आणि मयूर 11. आई एकविरा मनोरपाडा आणि मयूर 11. सर्व प्लेयर्स ग्राउंड मध्ये यायचं दोन्ही संघाच्या. लायन्स क्लब ऑफ वसई यांनी जे आज 18 वर्षाखाली सामने ठेवले आहेत त्यांचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये संघाने खेळणं गरजेचं आहे. जर नियमाबाह्य